काय रे, मी चहा बनवते, आला काय प्यायला? माझं चाललंय चहा बनवायचं इथं काम. आणि कवळा किती वेळ झाला जाईना सुद्धा. ए बाबा, माझ्यापाशी काय नाहीये तुला आता द्यायला. काय 1 मिनिट हे द्यायला आहे माझ्याकडे, पण तुझ्याकडे चोच आहे का? आता चोच मी कैसे खाएगा बता. लेच वेळ झालं पाहतोय. मला वाटतं आतमध्ये येतो काय कावळा. काव परत जाता नाही यायचं त्यानं. इथंच बसलाय. तुला खाली टाकते, जा खाली. मस्त कावळा चालाय बापरे, मस्त नाही का. बाहेर येतोय पाऊस. हॅलो फ्रेंड, चला आता आपण बनवूयात मस्त असे नूडल्स गरम गरम खायला. बाहेरचे नूडल्स तुम्ही खूप सारे खाल्ले असतील, पण बिलकुल कोणताही वेगळा ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले न घालता आणि एकदम साध्या सिंपल मुलांसाठी आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. तर चला, हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असेच सपोर्ट करत राहा. तर चला मग, इथं मी घेतलेले आहेत नूडल्स, हक्का नूडल्स घेतलेले आहेत. तर पॅकेटमध्ये मला जेवढे पाहिजेत तेवढे मी इथं काढून घेतले. जास्त मला बनवायचे नाहीत, मला फक्त सई आणि सेजो पुरतेच हे बनवायचे आहेत. आणि संध्याकाळी बनवणार आहे मी, कारण नाही का हे ड्युटीला गेल्यावरती आम्हाला काय खायचं ते आम्हाला कळत नाही. आणि चपाती आणि भाकरी मुली खात नाहीत. चपाती बनवायचा मला आलाय कंटाळा खूपच. आणि माझ्या पाणी चांगलं उकळलं आहे, तर मी पहिला ठेवलेलं आहे. पाणी मीठ टाकून घेत आहे थोडंसं. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला नंतर ऑइल पण टाकायचं आहे. मी टाकणार आहे मी पण. पाहू शकता. तर आता आपण बॉईल होण्यासाठी जेवढे आपण घेतलेले आहेत तेवढे सगळे नूडल्स त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. माझे झाले नाहीत, कारण नाही का मी पुन्हा ते उकळल्यानंतर पलटी केल्या ना ते जातील आतमध्ये. तर मी तर तेल पण टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला फक्त 10 मिनिटात शिजवून घ्यायचे आहेत. जास्त वेळ लावायचा नाही शिजवायला, नाहीतर त्याचा चिखल होऊ शकतो. तर चला मग, आता इथं आपण वाट पाहूयात करायच्या. आणि आपल्याला काय भाज्या वगैरे टाकायच्या आहेत त्या तोपर्यंत कट करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता मी जेवढे टाकलं होतं त्या पाण्यामध्ये तर ते पूर्ण आत नूडल्स गेले आहेत. चला आता भाज्या कट करून घेऊयात. मी इथं 2 कांदे छोटेसे, 2 शिमला मिर्च, पत्तागोबी, तुम्ही गाजर घेऊ शकता, माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे. तर हे सगळं मी आता कट करून घेतलेलं आहे. एकदम आपल्याला बारीक उभं काटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता कांदा पण मी एकदम चपटा कट करून घेतलेला आहे. आणि इथं नूडल्स तोपर्यंत शिजलेले आहेत. तर मी हाताने पाहिले तर मस्त शिजले होते. तर ते आता मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे. आणि स्वच्छ म्हणजे ते पाण्याने धुवून काढायचे आहेत आपल्याला, जेणेकरून ते थंड होतील. त्याच्यामुळे तर इथं मी धुवून काढले तर एकदम सुट्टे झालेले आहेत. चला मग आता पुढच्या आपण हे करूयात, तयारीला लागूयात. तर इथं मी सेट केला कॅमेरा साईडला. आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम मी इथं लसूण आणि अद्रकचे बारीक चॉप केले होते. आणि ते त्याच्यात पहिल्यांदा तेलामध्ये टाकले. त्याच्यानंतर कांदा आणि शिमला मिरची टाकून घेतली. लगेच आपल्याला बाकीच्या पण भाजी वगैरे मी जे कट केलेले आहेत ते सर्व टाकून लगेच आपल्याला मिक्स करायचं आहे. तिथं मी आता लगेच पत्तागोबी पण टाकूनच घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि हे सगळं आपल्याला थोडं हलकंसं शिजूपर्यंत घ्यायचं आहे. मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यात. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि चला मग आता पटपट आपण आवरून घेऊयात. पत्तागोबी पण मी घेतलेला आहे त्याच्यात टाकून. आणि सर्व आपल्याला एकदम म्हणजे जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे, मग फुलं गॅसवरती आपल्याला पटकन ते शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आपण सॉस घेतलेले आहेत, दाखवते तुम्हाला जे सॉस आहेत ते सॉस लगेच टाकून घ्यायचे. किंवा तुम्ही ते नूडल्स टाकल्यानंतर पण ते सॉसेस टाकू शकतात. तर चला मग आता एक करून सगळे सॉस टाकूयात. आणि ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा.
तर मस्त आपले नूडल्स गरम गरम रेडी झाले आहेत. कसे झालेत कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि असंच आपले छान छान व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरत आणि नका. मुलांचे फेवरेट नूडल्स घरच्या तर घरीच मस्त आणि बनवायला छानशी शिका रेसिपी नक्की. आपली आणि चॅनलवरची तयार झालेली आहे. घरी बनवलेले छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लाल तिखट आणि किंवा असे हिरवी छान छान मिरची व्हिडिओ टाकलेली पाहण्यासाठी तुम्ही आहे. चॅनलला मिरची टाकलेली नक्की आहे. सबस्क्राईब करा. कशी वाटली नूडल्स रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मुलांचं खाऊन पिऊन झाल्यानंतर झाला होता श्रीचा घरात काय धिंगाणा. चाललंय श्री? धिंगाणा म्हणजे काय सांगायलाच नको. सारखं तो किचन आणि मी आम्ही त्याला तिघ फक्त जण डब्बे लागतात किचन खेळायला. मध्ये असतो आणि काही ना काही चालूच असतात. त्याचं काहीतरी डब्बे वगैरे हे सतत भगवान. काढायचे अरे, अरे, आणि त्या पाया पडत. डब्यावरती आजकाल उभं राहायचं आणि किचन वाट्यावरती जे Strong काही boy वस्तू मम्मा, आहेत ते strong खाली फेकून boy. द्यायचे किंवा किचन वाट्यावर काय? मम्माचं करायची. काम चालू खूप आहे, सवय रेसिपी लागली चालू त्याला. आहे, इथं रेसिपी. व्हिडिओज काढायचा होता. रुक भाई, व्हिडिओच्या अभी मत आधीचाच हा व्हिडिओ आहे. तर असाच तुला पाहिजे का? परेशानी चालू असते दोन- माझ्यासोबत, मस्ती चालू असते चालू नाही. दिवसभर. तो माझ्याकडे Good सारखं सारखं boy. येत असतो काहीतरी महागायला कारण मी खायला पाडलं ना खाली दिलं तू? की तो पुन्हा जातो 10 मिनिटांनी पुन्हा येतो. असंच चालू असतं. खाऊन पिऊन झाल्यानंतर ह्यांची बघा एवढी मस्ती की सांगायलाच नको. तिघं बहीण भाऊ आले, त्यांना म्हणलं थोडे वेळ आता झोपायच्या आधी तुम्हाला काय मस्ती करायची ती करा. मग पप्पा ड्युटीहून आले की मग शांतपणे आता सगळेजण झोपायचं कारण 10:30 वाजता सईला झोपायचं म्हणजे रूलच आहे. झोपायचं म्हणजे झोपायचं कारण नाही का सकाळी तिला 6लाच उठायचं असतं आणि मग झोप नाही झाल्या सकाळच्याला 10 वेळा जरी उठ म्हटलं तरी ते उठत नाही. त्याच्यामुळं नाही का तिला लवकरच झोपी लावते. आणि सेजू आणि श्री मग त्या दोघांचा खूप धिंगाणा असतो दिवसभर पण आणि रात्रभर पण असंच चालू असतं त्या दोघांचं. तर चला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला नका. आमच्या घरातल्या छोट्या मोठ्या गमती झमती चालूच असतात. मी शेअर करतच असते तुम्हाला. जर तुम्हाला आवडत असेल असे छोटे छोटे व्हिडिओज तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगत जा. चला मग धन्यवाद. इथंच हा व्हिडिओ एंड करते. बाय, गुड नाईट सगळ्यांना.